बहनों और भाइयों नमस्ते। दोस्तों, उल्लासनगर 5 उप कार्यकारी अभियंता कुंभारे साहब के कार्यालय के बाहर हम लोग खड़े हैं। बिजली के बहुत सारे विषय हैं, काफ़ी परेशान हैं लोग, बहुत सारे लोग परेशान हैं और आवाज़ उठाने वाला यहाँ पर कोई नहीं है। दोस्तों, मैं कभी भी उल्लासनगर 4-5 में एक पत्रकार की हैसियत से नहीं, ये सब हमारे मित्रगण हैं, पत्रकारिता से पहले से सब हम जुड़े हुए हैं आपस में। आज मैंने हमारे भाई विजू पाटिल साहब से मैंने देखा कि इनका जो गुस्सा था वो जाहिर था। हम नहीं कर सकते ऐसा ना, क्योंकि पाटिल साहब एक नगर सेवक भी रह चुके हैं, समाज सेवक भी हैं, बहुत सारे कार्यकर्ते, इतने सारे इनके लोग हैं। तो प्रकरण जो था कि पाटिल साहब जरा आप 2-3 मिनट में अपनी बात को पूरा करिए, क्योंकि मेरे पास आपकी बाकी रिकॉर्डिंग है, उसको भी मैं चलाऊंगा। हम लोग वितरण में, महाराष्ट्र वितरण में आए थे। अभी मैं शिवसेना का उपशहर प्रमुख हूँ उल्लासनगर का, और ये मेरे शाखा प्रमुख है। सब 5 नंबर में जितने भी प्रॉब्लम थे उनको लेटर दे दिया है हमने। साहब ने बोला है कि त्वरित हम ये कार्रवाई करेंगे। तो हमने उनको कहा है अगर आपको नहीं करना है तो हमको लिखत में दीजिए, क्योंकि अगर आप एक कोई आदमी मीटर चाहता है तो उसको आपको देना आपका फर्ज है। अगर आप देना नहीं चाहते मीटर तो आप उसको लिखत में दे दो कि जो भी प्रॉब्लम आए, इस प्रॉब्लम के वजह से हम मीटर नहीं दे सकते। तो साहब ने ये बात मानी है और उन्होंने कहा है अगर आगे से अगर ऐसा होता है तो हम लिखत में देंगे कि हम किस वजह से मीटर नहीं दे सकता है आपको। और जो भी लाइट दिन में 2 बार 3 बार जाते हैं उसके लिए भी उन्होंने कहा कि हम लोग अभी ख्याल करते हैं, हम आपके लिए जो भी अगर वायर है, पुरानी वायर है तो बदली करके देते हैं। और उनके कटआउट क्या कहते हैं, वो अगर छोटे पड़ते हैं तो वो भी नया लगा के देते हैं बड़ा। और आपके पानी के टाइम पे लाइट नहीं जाएगी ऐसा हम सुविधा करके देते हैं आपको, क्योंकि एक दिन छोड़ के पानी आता है और पानी के टाइम ही लाइट जाता है। तो इसके वजह से उनको बोला कि उस टाइम हम आपको लिस्ट देते हैं, उस टाइम लाइट नहीं जाना चाहिए। और लाइट जो बंद लेते हैं कुछ काम के लिए, वो भी आप बंद मत लीजिए। कल मुझे हमारे भाई हजारे ने बताया कि कई लोगों को मीटर नहीं मिलते, बहुत सारे लोग आते हैं। तो मैं दूसरी तरफ देखता हूँ कि दलालों के स्कूटर के आगे वो मीटर रखे रहते हैं। अभी उन्होंने ये कहा है कि हम अगर किसी को मीटर नहीं देना चाहते थे उसका आपको लिखत में देंगे उस आदमी को कि किस कारण से आपको नहीं दिया जाता है। नहीं तो जैसा 1 दिन 3 दिन में या 8 दिन के अंदर आपको मीटर दिया जाएगा। पाटिल साहब, मेरे पास जो जानकारी है ना, क्योंकि हम भी इस चीज़ से 30 सालों से जुड़े हुए हैं, तो एक तो हमारे पास ये जो ट्रांसफार्मर लगा है ये सब हमारे ओवरलोड हैं। इनको 3 फेज पावर ओवरलोड ट्रांसफार्मर से नहीं देना है, एक बात। दूसरी बात, जो बिल्डिंगें बड़ी बड़ी बन रही है, मैं खाली यहाँ की बात नहीं कर रहा हूँ, तो उनको अपना ट्रांसफार्मर लगाना है। लेकिन हमारे शहर में मैंने कभी भी किसी बिल्डिंग में नहीं देखा है कि उन्होंने अपना ट्रांसफार्मर लगाया हो। तो ऐसी बहुत सारी घटनाएं होती है, तो इसमें तकलीफ आती है हम सबको। अब जैसे कि जो ये लोग 5 मिनट लाइट बंद करते हैं ना, तो जो प्लास्टिक के दाने वगैरह बनाते हैं तो उनकी मशीन ठंडी हो जाती है। मशीन ठंडी हो जाती है तो उनका माल सब बेकार हो जाता है। तो मैं आपसे निवेदन करूँगा कि इस बारे में आपको मेरी जो भी मदद चाहिए वो मैं पूरी तरह से देने के लिए तैयार हूँ। और आप जिस तरह से मैंने आज आपको देखा तो उस तरह से आप सक्रिय रहिए, ऐसे मेरे आपसे निवेदन है। अभी उनको यही विषय मैंने कहा तो उन्होंने कहा कि आपके जितने भी कार्यकर्ता है, जो भी लोग हैं, उनके नंबर हमें दे दीजिए
हम जो भी लाइट जब भी कभी लेना है तो उनको पता चलेगा। व्हाट्सएप ग्रुप नया से बनाते हैं और जो है उसमें नहीं तो ये करते हैं। हम कुछ भी करेंगे, आप हमको नंबर दीजिए, लाइट जाने से पहला आपको हम बताएंगे। धन्यवाद जी पाटील साहब जी, आपने हमसे बात की। मैं अपनी बात को समाप्त करतो. उगाच कटकट नको आपल्याला, जाऊ दे, भरून टाका, भरायचं. मग शेवटी मी सांगितलं आता मीटरच काढून घ्या. तेव्हा बंद झाला. मग तेव्हा मी पुन्हा मीटर घेतलं जेव्हा घरी गेलो राहायला. तेव्हा एकदा सांगितलं भरलं का तुमची काय फॉर्मॅलिटी आहे ती पुरी करायचं काम करायचं तुमचं की माझं आहे. कंपनीचंच काम आहे. पण करताय कुठं ती करत नाही म्हणून तर हा प्रॉब्लेम होत आहे. ते तुमचं द्या. शिवाबाई तुम्हाला काय होतं? 2 लोक देतो, एकही देतो, बाकी यांचं काय प्रॉब्लेम आहे ते सांगा. सर इथे पीडी एरियाज आहे 24,000. हा कसलं आहे, कुठल्या याच्यावर आहे, हे लोकेशन आहे. कुठल्या याच्यावर मी तेच विचारतो. ह्या गाल्यावर आहे. हा. या गाड्यावर नाही आलं सर, ही जागा असेल. ती जागा तुम्ही कसं काय ठरवू शकता. त्याची टॅक्स पावती ज्या वेळी जर ज्याच्या एरियात असेल तुम्ही पेपर घेता, टॅक्स पावती घेता, तुम्ही टॅक्स होतो. घेता. मग ज्याच्यावर एरियाचं असेल ते पेपर काढा. ती टॅक्स पावती तीच आहे की ही वेगळी आहे. आता टॅक्स होत नाही. ते जे रूट सेक्शन त्यावेळेस जे हे बघा, तुम्ही ठरवू शकत नाही साहेब. नाही. हे तुम्ही ठरवू शकत नाही की ही जागा तीच आहे. ही जागा आमची टॅक्स पावती वेगळी आहे, कंझ्युमर नंबर वेगळा आहे, बाजूचा कंझ्युमर नंबर वेगळा आहे, त्याच्यावर कोणाचा नंबर आहे ते बघा. मग चेंज होऊ शकतं सर. विकली असेल तर चेंज होऊ शकतं. विकली हाय पण विकली नाही. टॅक्स पावती जी आहे ना ती विकली तरी तीच असणार. समजा ही मी विकले पण त्याची टॅक्स पेपर तर तोच राहणार ना, त्याच्यावर नाही होणार ना काय. जागा तर तीच राहणार ना, जुनी जागा. जागा कशी काय राहील. ती जागाच वेगळी असेल तर ती जागा कशी राहत. मग त्याची टॅक्स पावती वेगळी पाहिजे. मग ती जागा कुठली आहे? मग आता तुम्ही तरी मी दाखवतो, चला माझ्या बरोबर चला, ती जागा दाखवतो. तो कंझ्युमर नंबर बघा तिथं तुम्ही. इन्स्पेक्शन करून घ्या. झालंय 3 महिने झाले साहेब कंटिन्यू. आणि ह्या 4 वेळा आलेलो आहे आणि 4 वेळा तुम्ही इन्फेक्शनच करत आहे. अजून काहीच नाही हे होत. जर कल्याणलाही मी गेलो होतो. कल्याणवरून पण तेच सांगितलं मला की 4 दिवसात तुमचं काम होईल. वरच्या अधिकाऱ्यांना थोडं माहित नसते. जो बेसिक ओके 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 आपल्याला माहिती आहे ना ही जागा ही दिली, ही ती नाही आहे. तुम्ही जे सांगतात तीच जागा ही आहे असं मला फक्त तुम्ही 4 अक्षरांनी लिहून द्या. आणि ही आमचे पेपर आम्ही दिले, टॅक्स पावती दिले, कंझ्युमर नंबर बाजूचा दिलाय आणि तसा मला लेखी द्या. प्रश्न संपला. म्हणजे नका देऊ तुम्ही. आम्ही मागत नाही तुमच्याकडनं, फक्त ही जागा तीच आहे. तुम्ही आम्हाला लेखी द्या. काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला लेखी द्यायला, लेखी द्या. गाइडलाइन में मना लिख के दे दो उनको. वैसा नहीं है तो वेरीफाई करने इन्होंने जो जगह दिखाई है दाखवली. आता पाटील साहेब बोलतायत हे तिथं नाहीच आहे. आपलं तुम्ही नाही, मलाही माहिती नाही. हे जस्टिफाय तुम्हाला माहित आहे तो दुसऱ्याला पडत आणि तुम्हाला सांगतच नाही, तो बघेन नंतर. ह्या जे 10-15 ज्या वेळी 8 वर्षानंतर 9 वर्षापूर्वी इथं वाचचे कारखाने बंद झाले. वॉशचं इथं कारखाने होते सर्व. आणि तुम्ही सांगता ना हे सगळं कारखाने तिथं आहे, तो सगळं डिमॉलिशन झालाय. हे शॉपचे वगैरे जे होते ते सगळं डिमॉलिश झाले. तिथं फक्त 6 बांधले, बाकी सगळं 14-15 सगळं डिमॉलिशन भंगारमध्ये पडल्यात. त्याचं टॅक्स पण आम्ही आता असंच भरता. टॅक्सचा तुमचा काही मतलब नाही. परंतु तिथलं जे मीटर ज्यावेळी तुम्ही काढून आणले ना त्यावेळी जे ऑफिसर होतं त्यांनी काय केलं, हे लफडा का झालाय. ते मीटर आणले, त्याचा डिपॉझिट कुठे गेला. तुम्ही त्यावेळी नोटीस द्यायला पाहिजे होतं. ते डिपॉझिट काय अगर बिल असेल तर डिपॉझिट कट करून तेव्हाच तुमचा काम होता द्यायला पाहिजे होता. तुम्ही त्यावेळी आम्हाला दिलं नाही. एसबी ऍडजस्ट होऊन जाते कसं ऍडजस्ट ते दिलंच नाही आम्हाला. नोटीस दिलं नाही, काय दिलं नाही. हे तुम्ही आता जो दिलाय ना ठीक आहे, मी तो बघेन नंतर. याच्या एकच विषयावर बोलू आपण. हा विषय मी बघतो काय करायचं नंतर.
ह्या विषयावर मला तोडगा काय आहे ते सांगा. परत एकदा घरी प्रश्न करून जागा पाहून घेऊ परत. साहेबांनी सांगितलं डिमॉलिश झालेली जागा आहे. कुठली याच्या व्यतिरिक्त अच्छा, हा विषय नाहीये, तो दुसरा विषय आहे, तो जाऊ द्या. नाही नाही हीच ना आपली. ही डिमॉलिशन झालेली जागा नाही, हे कारखाना आहे. नाही थकबाकीचं बोलतो मी. तो थकबाकी कुठे आहे तो तुम्ही बघा, आणि तो कुठल्या जागावर आहे ते तुम्ही बघा. त्याचे पेपर तुमच्याकडे असतील ना. जेव्हा आम्ही आतापर्यंत सुरुवातीपासून जेव्हा ज्याला मीटर घ्यायचा आहे तो टॅक्स पावती देतो, तेव्हाच मीटर देणार. बिना टॅक्स पावतीचा मीटर देता का तुम्ही? देत होतं का तुम्ही पूर्वी? मग जर तुमच्याकडे त्याचा हे असेल ना ते बघा तुम्ही शोधून. बरं तसं आता ना तुमच्या 15 वर्षापूर्वी आता कुठं आलो. मग 15 वर्षाचा तुम्ही जर बोलता नाही राहत, मग ही ती जागा ही कशी असू शकतं? आपण कनेक्शन देण्यापुरता हे करून देतो. तुमच्या जुन्या माणसांना फायनल होऊन जाते ती जागा. पण तुमच्या जुन्या माणसांना तर माहित असतात ना, रिटायर झाले असेल बोलून घ्या. तुम्ही हे साहेब बोलू शकत नाही की ही जागा तीच आहे, आणि जर तीच बनत असाल, तुमचा कुठलाही अधिकारी बोलत असेल त्यांनी मला लेखी द्यायची आहे की ही जागा तीच आहे. बाकीचं आम्ही मागत नाही तुमच्याकडनं, पण आम्हाला लेखी द्या की ही जागा तीच आहे आमच्या मताने. विषय संपला. ठीक आहे, एकदा बघून घ्या. बघायला यायचं आजच. तुम्हाला अजून काय बघायचं असेल तेही बघा. मी स्वतः सर्व दाखवतो तुम्हाला. प्रॉब्लेम कोणालाही नको. Yes. आपण ती ज्या दोन्ही जागा ज्या आहेत ना, 2 कनेक्शनच्या ह्याच्या, हा विषयच नाहीये. तो 2 कनेक्शन, तो दुसरा मला माहित नाही, मी मध्ये बोललो. ते नाही हो साहेब. हे कनेक्शन बघा, आणि तुम्ही सांगता ना याच्यावर आमचा बिल आहे थकबाकी, ते तुम्ही कुठं सिद्ध करा, त्याला लॉक करा, काय करा, तुमचा आमचा काही संबंध नाही त्याच्याशी. असेल तर तुम्हाला पाहिजे मी मदत करतो. काय पाहिजे ती चालेल. तो तुम्ही दुकान शोधा, लावा त्याला लॉक. मी उभा राहतो.